नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 92,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 4थी उत्तीर्ण असाल, 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल, पदवी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 1/10/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, वयमर्यादा काय असेल, या ठिकाणी अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागू शकते, त्या संदर्भातील सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे दिव्यांग कल्याण विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे मुकबधीर निवासी विद्यालय तुळजापूर यांच्यासाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे विशेष शिक्षक या पदासाठी निघालेली आहे। 2 वॅकन्सी एकूण या ठिकाणी आहेत। त्यामध्ये एक वॅकन्सी जी आहे SC कॅटेगरीसाठी आणि दुसरी वॅकन्सी OBC कॅटेगरीसाठी या ठिकाणी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही जर असाल, सोबत D.Ed तुमचं झालेलं असेल किंवा B.Ed तुमचं झालेलं असेल किंवा 12वी तुमचं झालेलं असेल, सिग्नेचर लँग्वेज डिप्लोमा लेवल तुमचा असेल, RCI रजिस्ट्रेशन तुमचं असेल, 3 वर्षाचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला या ठिकाणी 29,200 ते 92,300 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर कला शिक्षक या पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। EWS कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सोबत CTC किंवा ATD तुमचं झालेलं असेल किंवा BPED तुमचं झालेलं असेल किंवा BFA झालेलं असेल, 3 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स असेल, MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 29,200 ते 92,300 रुपये इतकेच या पदासाठी देखील आहे। त्यानंतर वाचा उपचार तज्ज्ञ या पदासाठी एक वॅकन्सी आहे। ओपन कॅटेगरीमधून ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। BSLP किंवा MSLP तुमचं झालेलं असेल किंवा तुमचं या ठिकाणी DHLS झालेलं असेल, RCI रजिस्ट्रेशन तुमचं असेल, 5 वर्षापर्यंतचा अनुभव असेल, सोबत MSCIT सर्टिफिकेट असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 38,600 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे माननीय वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एक वॅकन्सी या पदासाठी आहे। SC कॅटेगरीमधून वॅकन्सी या ठिकाणी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा BHMS झालेलं असेल, BAMS तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वेतन संदर्भातील माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही। त्यानंतर वसतिगृह अधीक्षक या पदासाठी एक वॅकन्सी आहे। SC कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 12वी पास तुम्ही असाल, सोबत D.Ed झालेलं असेल आणि एक्सपिरियन्स तुम्हाला असेल फर्स्ट एड ॲक्टिव्हिटी संदर्भातील तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर राखणदार या पदासाठी एक वॅकन्सी आहे। ST कॅटेगरीतून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 4थी उत्तीर्ण जर तुम्ही असाल किंवा 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, एक्सपिरियन्स तुम्हाला असेल ITI कॉम्प्युटर रिपेअरिंग आणि इलेक्ट्रिशियनचा तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षासाठी तुम्हाला मानधनावरती या ठिकाणी ठेवलं जाईल। नंतर तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपये इतके वेतन जे आहे दिलं जाईल। त्यानंतर सफाईगार या पदासाठी 2 वॅकन्सीज आहे। NTB साठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे आणि ओपनसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 4थी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा 10वी पास तुम्ही असाल, सोबत MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। मूळ वेतन अधिक देय महागाई भत्ता यांच्या 50% एवढी एकत्रित तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपये इतके वेतन जे आहे दिलं जाईल। त्यानंतर विशेष शिक्षक या पदासाठी एक वॅकन्सी ST कॅटेगरीमधून आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, D.Ed सोबत झालेलं असेल किंवा B.Ed झालेलं असेल, 3 वर्षाचा अनुभव असेल, सोबत MSCIT सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 29,200 ते 92,300 वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे भौतिक उपचार तज्ज्ञ या पदासाठी एक वॅकन्सी SC कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे। BPTS तुमचं झालेलं असेल तर 38,600 ते 1,22,800 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर वसतिगृह अधीक्षक या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। ओपन कॅटेगरीमधून ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सोबत D.Ed झालेलं असेल किंवा B.Ed झालेलं असेल, तुम्हाला एक्सपिरियन्स या ठिकाणी असेल फर्स्ट एड ॲक्टिव्हिटी संदर्भातील तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 19,900 ते 63,200 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर काळजी वाहक या पदासाठी एक वॅकन्सी आहे। OBC कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी महिलांसाठी आहे। 4थी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा 10वी पास तुम्ही असाल, एक्सपिरियन्स तुम्हाला असेल फर्स्ट एड ॲक्टिव्हिटी संदर्भातील।
तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। प्रथम 3 वर्षाकरता तुम्हाला मानधन व नंतर 15,000 ते 47,600 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल। त्यानंतर शिपाई या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। विजय ए मधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 4थी पास तुम्ही असाल किंवा 10वी पास तुम्ही असाल, तुम्हाला ITI वेल्डिंग आणि इलेक्ट्रिशियन संदर्भातील नॉलेज या ठिकाणी असेल, तर या ठिकाणी तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पहारेकरी या पदासाठी एक वॅकन्सी आहे। ओपन कॅटेगरीमधून ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। 4थी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा 10वी उत्तीर्ण असाल, एक्सपिरियन्स तुम्हाला असेल MSc-IT आणि सोबत टायपिंग तुमचं झालेलं असेल इंग्रजी आणि मराठी, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। मूळ वेतन अधिक देय महागाई भत्ता यांच्या 50% एवढी एकत्रित तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपये इतके वेतन दिलं जाईल। सफाईगार पदासाठी देखील सेम वेतन तुम्हाला असेल। 4थी पास किंवा 10वी पास तुम्ही असाल आणि MSc-IT झालेले असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज जे आहे तुम्हाला पोस्टाद्वारे या ठिकाणी करायचे आहेत। मूकबधिर व अपंग निवासी विद्यालय, तुळजापूर, मंगळूर तालुका, मंगळूर पीर, जिल्हा वाशिम या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म पोस्टाने पाठवायचे आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। ही जी जाहिरात आहे सकाळ न्यूजपेपरमध्ये आपल्याला दिलेली आहे। तर भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।